नैसर्गिक गोडवा असलेले आपण उपवासासाठी हे लाडू करतोय. हे हिवाळ्यात म्हणजे विंटरमध्ये सुद्धा चालतील, डायबिटिक फ्रेंडली आहेत, हेल्दी आहेत आणि वेट लॉसमध्ये सुद्धा चालतील असे हे लाडू आपण बनवत आहोत. 3 साहित्यात बनवलेलं आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. अ, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा या व्हिडिओला आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिला इन्ग्रेडियंट खजूर आहे. दुसरा इन्ग्रेडियंट इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. खजूर जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला सीड्स काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले जेणेकरून हे अजून इझी आणि पटकन होईल म्हणून. आता कढईमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे खजूर आहेत ते टाकायचे आहेत. पण जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल, स्किप करायचं असेल, तर सगळे जिन्नस फक्त मिक्सरला तुम्ही फिरवून घ्या आणि तुमचं जे लाडूचं मिश्रण आहे ते तयार होऊन जाईल. पण थोडंसं तूप चांगलं असतं गुड फॅट्स आणि याच्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात सुद्धा आणि फॅट्स जेव्हा आपल्याला रिलीज करायचे असतात त्यावेळी ते भाजून घेतलेले आणि पचायला हलके होतात, तर ते बेटरच असतं. बघा खजूर अशा पद्धतीने 5 मिनिटात छान स्मॅश झालेले आहेत. आता आपण शेंगदाण्याचं कूट आणि डेसिकेटेड कोकोनट आहे ते पण आपण परतून घेणार आहोत. डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी फ्रेश कोकोनट असेल तर अजूनच चांगलं, त्याची चव खूप छान येते आणि तुम्ही किंवा आपलं रेग्युलर खोबरं असतं ना ड्राय कोकोनट, ते किसून घेतलं तरी चालेल. तर ते तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त ॲड करू शकतात. आता आपण सगळे जिन्नस एकत्र करून घेणार आहोत. असं करायला काय होतं ना, वेळ लागतो थोडाफार आणि म्हणजे वेळ फार नाही, 5 मिनिटं लागतात. पण तेवढे पण पेशन्स आजकाल कोणामध्ये उरलेले नाही आहेत. बरोबर ना? सो त्यामुळे आपण काय करूया, हे जे आहे ना, आधी थोडंसं मिक्स करून घेऊया आणि मग बाकीचं सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पल्स मोडवर 1 ते 2 वेळा असं एकत्र करून घ्यायचं आहे. याच्याने कमी मेहनत लागते आणि पटकन होतं. तर अशा पद्धतीने आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तुम्हाला रीना होम किचनच्या रेसिपीज आवडतात का? कशा वाटतात ह्या रेसिपी? नक्की सांगा. आमचे फेसलेस व्हिडिओ असतात. शिवाय आम्ही झटपट बनणारे आणि सणवार जसे सुरू आहेत त्या पद्धतीने आमचे सगळे व्हिडिओज येत असतात. तर बघा मिश्रणाचा लाडू सहज वळला जातो आहे. तुम्हाला फारच कोरडं वाटतंय आणि ते वळला जात नाही तर तुम्ही थोडंसं तूप ॲड करू शकता. पण याची गरज पडत नाही. तो इझिली बाइंड होतो. तर अशा पद्धतीने आपले ह्या मापामध्ये 10 लाडू तयार होतात आणि माझे नवरात्रीचा रोज 1 लाडू अशा पद्धतीने 10 लाडू तयार झालेले आहेत. तर बघा किती झटपट होतं की नाही. अगदी म्हणजे तुम्ही जर मिक्सरला सगळं काही लावलं आणि थोडं तूप जरी मिक्सरमध्ये टाकलं ना, तर तुमचे 5 काय 3 मिनिटातच हे लाडू रेडी होतील. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसहित रीना होम किचनमध्ये. बाय.